नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव आशिष देवताळू. मी श्रीराम बायोसीड जेनेटिक्समध्ये ॲज अ रिजनल मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम पाहतो महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसाठी. तर आज आपण कळंब यवतमाळ जिल्हा इथे आलेला आहे श्रीराम बायोसीड जेनेटिक्सचं नवीन क्रांतिकारी वाण पाहण्यासाठी, ते म्हणजे बायोसीड 6001. तर तुम्ही पाहू शकता बायोसीड 6001 या वाणाबद्दल जे आपण बोलतो की हे वाण कुठल्याही परिस्थितीत येते, कुठल्याही अंतरावर याची लागवड करू शकतो, कुठल्याही जमिनीत चालते. तर त्याचं एक आदर्श उदाहरण म्हणून या प्लॉटमध्ये आपण पाहू शकतो की इथं जे आहे हे हलक्या स्वरूपाची जमीन आहे, ज्याला आपण लाईट सॉईल म्हणतो. त्याच्यानंतर शेतकऱ्याची लागवड जी आहे हे 5 बाय 1 फुटावर शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे. आणि या वर्षीचं वातावरण शेतकरी बांधवांना आपल्याला माहीतच आहे की भरपूर पाऊस झाला, पण अशाही परिस्थितीमध्ये जे आहे आपलं बायोसीडचं 6000 वाण जे आहे हे चांगल्या प्रकारे फुललेलं आहे. आपण याची काही महत्त्वाचे गुणधर्म जे सांगतो की याची जे बोंड लागतात ते चेनमध्ये लागतात. तर तुम्ही इथं चेन बिअरिंग याचं पाहू शकता. दुसरा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे याचे खालून वरपर्यंत बोंड जे आहे हे एक समान आकाराचे असतात. तर तुम्ही खालचं बोंड आणि वरचं बोंड तुम्ही पाहू शकता एक समान आकाराचं आहे. त्याच्यानंतर बोंड जे आहेत 80% जास्त बोंड हे 5 पाकळ्यांचे आहेत. इथं पाहू शकता 5 पाकळ्याचे असल्यामुळे काय होते की बोंड पंजासारखं खुलते आणि वेचायलाही सोपी जाते. आणखी महत्त्वाचं म्हणजे एवढा प्लॉट आता हा मॅच्युरिटीला आलेला आहे. जवळपास 80% प्लॉट हा जो आहे हा पूर्ण बोंड फुटलेले आहेत, पण तरी सुद्धा याचा हिरवेपणा जो आहे तो अजूनही कायम आहे आणि प्लॉट जो आहे हा पूर्ण बोलबस्टिंग झालेला आहे. तर माझी सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की येत्या खरीप हंगामामध्ये 6001 या वाणाची निवड करा आणि भरघोस उत्पन्न घ्या. कारण आपल्याला वाण असं पाहिजे, कुठलीही असेल माती, कशीही असेल परिस्थिती, तरी आपल्या शेतकरी बांधवांचा विजय हा नक्की झाला पाहिजे. धन्यवाद.